शक्यतो ही चटणी करण्यासाठी लोखंडाची कढई वापरा. वरतून जरा जास्तच कोथिंबीर घाला. नवनवीन आणि सुग्रास अशा व्हेजिटेरियन डिशेस बघण्यासाठी A1 सुग्रास रेसिपीजला सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करून शेअरही करा. नमस्कार. आज आपण A1 सुग्रास रेसिपीमध्ये झणझणीत, चमचमीत आणि चटकदार अशी टॅमॅटो चटणी करत आहे. ही चटणी जरा वेगळ्याच पद्धतीने करत आहे. रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईकही करा. उन्हाळ्याच्या दिवसात डब्यासाठी काय करायचं हे सुचत नाही, म्हणून आज मी ही रेसिपी करत आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडेल यात शंकाच नाही. चला तर आता आपण ही टॅमॅटो चटणी करायला घेऊयात. ही चटणी करण्यासाठी जास्त काही साहित्य लागत नाही. पहिल्यांदा कांदा ओनियन कटरमधून बारीक करून घेते. शक्यतो ह्या चटणीसाठी कांदा टॅमॅटो खूप बारीक चिरून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी हा ओनियन कटर वापरत आहे. असा छान कांदा आणि टॅमॅटो दोन्ही बारीक करून घेतलेले आहे. इथं मी 4 चमचे तेल कढईमध्ये घेतलेलं आहे. त्यामध्ये पहिल्यांदा मोहरी, नंतर हिंग आणि हळद अशी फोडणी करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये थोडेसे जिरे पण घातलेले आहेत. या फोडणीमध्येच कांदा लसूण मसाला घालून आपण बारीक चिरून घेतलेला कांदा घालून परतून घेत आहोत. आता मी यामध्ये हे डाळवं घालत आहे. याला फुटाण्याची डाळ असंही म्हणतात. 4 चमचे डाळवं घालून परत हा सगळा मसाला परतून घेणार आहे. इथं तुम्ही डाळव्याची मिक्सरमधून बारीक पूड करून घेतली तरी चालेल किंवा थोडंसं जाडं-भरडं मिक्सरमधून हे डाळवं काढलं तरी चालेल. पण त्यापेक्षा चटणी खाताना एखादं अख्खं डाळवं दाताखाली आलं तर ते चवीला छान वाटतं. तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही करू शकता. आता यामध्ये बारीक चिरलेला सगळा टॅमॅटो घालून तो छान परतून घ्यायचा आहे. शक्यतो ही चटणी करण्यासाठी लोखंडी तवा किंवा लोखंडी पॅन, लोखंडी कढई वापरली तर खरंच बरं होईल. त्यामुळं चटणीला कलर तर चांगला येईलच, पण त्याहीपेक्षा चवीलाही ती चटणी छान लागते. आता इथं मी 1 चमचा बॅडगी मिरचीचं तिखट, 1.5 चमचा मीठ आणि 2 चमचे गूळ घातलेला आहे. इथं गूळ, मीठ, तिखट घातल्यामुळं थोडंसं ह्या चटणीला पाणी सुटणार आहे आणि आपल्याला हे सगळं पाणी ही चटणी परतून घेत आटवून घ्यायचं आहे. आता मी इथं थोडीशीच कोथिंबीर घालत आहे आणि नंतर आपण सगळं ह्या चटणीतलं पाणी आटून झाल्यानंतर जास्त कोथिंबीर घालणार आहोत. एक 5 ते 7 मिनिटात ह्या चटणीमधलं सगळं पाणी आटून झालेलं आहे आणि चटणी अगदी छान शिजून झालेली आहे. आपली ही चटणी आता झालेली आहे. मी गॅस बंद केलेला आहे आणि एक 5 ते 10 मिनिटांनी चटणीचा रंग बघा. हे बघा, ही लोखंडाची कढई वापरल्यामुळं अशी चटणी थंड झाल्यानंतर त्याचा रंगही छान येतो. आता मी यामध्ये भरपूर कोथिंबीर घालून ह्या चटणीमध्ये मिक्स करून घेत आहे. लाल लाल टॅमॅटोची चटणी आणि त्यामध्ये हिरवीगार कोथिंबीर दिसायलाही खूप छान दिसते. अशी ही आपली अगदी मस्त म्हणजे मस्तच A1 सुग्रास रेसिपीची जरा वेगळ्याच प्रकारे केलेली टॅमॅटोची चटणी. पुन्हा भेटूयात अशी छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत अमिता दातेचा बाय.